प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, ज्या वेळेला माऊलींचा आणि माऊलींच्या भावंडांचा धर्म मार्तंडांकडून छळ केला गेला, माऊलींच्या झोळीमध्ये अक्षरशः दगड, माती, धोंडे, शेण टाकलं गेलं, परंतु माऊलींनी त्या लोकांना माफ केलं। पण माऊली अशी विभूती आहेत की त्यांनी संपूर्ण विश्वाच्या विश्वशांतीसाठी परमपित्या परमात्म्याकडं म्हणजेच विश्वविधात्याकडं पसायदानाची मागणी केली। आणि ती पसायदानाची मागणी अशी होती की असे जे खळ ह्या दुनियेमध्ये, या विश्वामध्ये वावरत आहेत ना, ते खळ संपुष्टात आले पाहिजेत, अशी विकृत बुद्धी संपुष्टात आली पाहिजे। म्हणून माऊलींनी ते पसायदान मागत असताना खूप संपूर्ण विश्वाचा विचार केला आणि एवढं सुंदर पसायदान मागितलं। पसायदान मागत असताना माऊली म्हणतात त्या विश्वविधात्याला की आत्ता विश्वात्मके देवे, विश्वामध्ये आत्मरूपानं नांदणारा तो परमात्मा, त्या निर्गुण निराकाराला साकडं गाठलं माऊलींनी। आत्ता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, म्हणजे आत्तापर्यंत आमचं जे वागण्यातलं यज्ञ आहे ते यज्ञ तुम्ही तपासा, आमचं कर्म तपासा आणि तपासून आम्हाला तुमच्याकडं मागण्याची जर पात्रता असेल तर हे मागणं द्या। तर त्यावेळेला निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे त्यांचे सद्गुरू म्हटले, ज्ञाना काय तपासायचं आहे, काय मागायचं आहे ते मागा। तेव्हा माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान। तोषोनी म्हणजे तपासून मला पसायदान द्या। काय पसायदान? तर माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची। काय म्हटलं? जे खळांचे असे खळ आहेत त्यांच्यामध्ये राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, माझा, तुझा, काळा, गोरा, उंची, ठेंगू असे जे विचार आहेत ते निघून जाऊ दे। जे खळांची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा जो आहे डोक्यात तो निघून जाऊ दे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे म्हणजे चांगल्या कर्मासाठी रती म्हणजे आवड, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची। खरं तर माऊलींच्या या विचारांवरती जर आम्ही चाललो तर आमचा रोज प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला एकमेकाला भेटल्यानंतर आमचा प्रत्येक दिवशी फ्रेंडशिप डे असेल। खरं तर माऊली म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची। पुढं म्हणतात दुरितांचे, हे कसं घडेल तर दुरितांचे तिमिर जावो, दोन रीतीनं वागणारी जी लोक आहेत त्यांचं तिमिर म्हणजे अंधार निघून जाऊ दे बाबा। हे विश्व माझं घर आहे असं प्रत्येकाला वाटू दे। दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। सूर्य पाहो म्हणजे काय तर प्रकाशाची उपमा, ज्ञानप्रकाशाची उपमा म्हणून सूर्य असं माऊलींनी दिलेलं आहे की विश्व स्वधर्म म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे त्याला पाहून घेऊ दे। माऊली साकडं घालतायत त्या विश्वविधात्याकडं की त्याच्यातला व्यंकटीपणा निघून गेल्यानंतर, त्याच्यातला अंधार तिमिर निघून गेल्यानंतर दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म, विश्वात नांदत असताना स्वतःचा धर्म काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, ऐका ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान। आणि ते ज्ञान प्रत्येकाला व्हावं, स्वतःचा धर्म स्वतःला कळावा आणि मनुष्य
खरं तर माणसाप्रमाणे राहावा एवढीच भावना माऊलींची होती. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण जर माऊलींच्या विचारावरती चालला ना, तर मोबाईलमध्ये ब्लॉक नावाचं फंक्शन आहे ना, कंपन्या महाराष्ट्रापुरतं तरी ते ब्लॉकेज किंवा ब्लॉक फंक्शन बंद करून टाकतील. आज सांगताना आनंद होतोय की माऊलींच्या विचारांवरती मी 100% मुळीच म्हणणार नाही, पण 80%, 85% ना 98-99% तरी निरंकारी मिशन त्या विचारांवरती चालतं. आज पण तुम्ही महात्म्यांचे मोबाईल जर चेक केले तर त्यांच्या मोबाईलमध्ये एकही ब्लॉक असलेला नंबर निघणार नाही, याची खात्री मी देतो. तर एक सज्जन मला म्हटले की महाराज, लाखो अनुयायी आहेत, करोडो अनुयायी आहेत संपूर्ण विश्वामधून, कधी त्यांचं मोबाईल चेक करणार? त्यांना म्हटलं, म्हण आहे ना, भाताची परीक्षा ही शीतावरून कळते. भात शिजलाय का म्हणून सगळा टोप आम्ही चेक करत नाही, फक्त एक शीत कापी असतं जे शिजलेलं आहे त्याच्यावरून ठरवलं जातं की बाकीची शीतं पण शिजलेली आहेत. तद्वतच तुम्हाला जर ब्रँच लेवलला चेक करायचं आहे तर मुकींचा मोबाईल चेक करा, एकही नंबर ब्लॉक नसणार. तुम्हाला झोनल लेवलला चेक करायचं आहे तर तुम्ही झोनल इन्चार्ज साहेबांचा मोबाईल चेक करा, एकही नंबर ब्लॉक नसणार आहे, याची खात्री मी देतो. तुम्हाला केंद्र लेवलला चेक करायचं आहे तर राज्याचे प्रभारी किंवा केंद्रातले जे संचालन मंडळ आहे त्या सगळ्यांचे मोबाईल चेक करा, एकाचाही नंबर त्यामध्ये ब्लॉक नसणार आहे, याची खात्री मी देतो. कारण संत निरंकारी मिशन शिकवतानाच ही गोष्ट शिकवतं की ना वैर की ना तक्रार की, अब जरूरत है प्यार की. एवढं सुंदर शिकवलं जातं. त्यामुळे नुसतं शिकवलं जात नाही आहे, तर ब्लॉक न करण्याचं कारण हे आहे की प्रत्येकाचा बघण्याचा जो नजरिया आहे तो सद्गुरूनं बदली केला आहे. म्हणतात ना, वर्ल्ड इज स्टेज, लाईफ इज ड्रामा, मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. गॉड डायरेक्टर आहे हे महात्म्यांना कळालेलं असतं आणि या विश्वामध्ये आपण ॲक्टर म्हणून वावरतोय. तर अज्ञानी असताना, ज्ञान नव्हतं, सद्गुरू मिळाला नव्हता, सद्गुरूची शिकवण नव्हती, तोपर्यंत आम्ही पार्ट ऑफ लाईफ जगत होतो. परंतु आता आम्हाला सद्गुरू भेटला आणि त्याला आम्ही माऊलींचं पसायदान मॅच केलं आणि मॅच केल्यानंतर आमचं जीवन आत्ता पार्ट ऑफ लाईफ नाही तर आर्ट ऑफ लाईफ असं आम्ही जगतो. त्यामुळे एकाही संत महात्म्याच्या मोबाईलमध्ये एकाही व्यक्तीचा ब्लॉक ऑप्शन नसणार आहे. कारण त्याचं असं की सद्गुरूची शिकवण आहे त्यांना, ज्ञान यदि कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने. सद्गुरूची शिकवण आहे त्यांना कि सद्गुरु के नज़दीक वही होता है जो गुरु के वचनों का पालन करता है. आणि याच्याही पेक्षा ज्ञानी महात्म्याला, ब्रह्मज्ञानी महात्म्याला सद्गुरूचीच शिकवण आहे की प्रत्येक महात्म्यामध्ये सद्गुरूचं रूप पाहायचं आणि ती नजर सद्गुरूनं दिल्यामुळं त्यांचं जीवन असं बनलेलं असतं की जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है. अज्ञानी लोकांसाठी वाटतं की सूर्य मावळला, अंधार पडला, पण ज्ञानी महात्म्याला तसं नाही. जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है, जब से देखा है तुझको दिल की नज़रों से, हर शक्ल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है. जब नज़रें बदलते हैं तो नज़ारे बदल जाते हैं, कश्तियों का रुख बदल जाए तो किनारे भी बदल जाते हैं. आणि म्हणून कुणाच्याही मोबाईलमध्ये तुम्ही चेक करा, जो ब्रह्मज्ञानी आहे, जो ज्ञान समजलेला महात्मा आहे, जुना महात्मा आहे,
त्या कोणत्याही महात्म्याचा मोबाईल चेक करा, त्यामध्ये एकही नंबर ब्लॉक नसणार आहे. कारण त्याचं असं की सद्गुरूनं महात्म्यांचं स्टेटसच तसं बनवलेलं असतं. स्टेटस म्हणजे दर्जा. कारण ना वैर की ना तक्रार की अब जरूरत है प्यार की, हे सांगण्यासाठी नाही तर जगण्यासाठी सद्गुरूने शिकवलंय. आणि संत महात्मा तसं जगत असतात. म्हणून एकाही महात्म्याचा नंबर ते ब्लॉक करत नाहीये. कारण मनामनातलं ब्लॉकेज काढण्याचं काम जे माऊलींनी विचार केला होता, ते ब्लॉकेज काढण्याचं काम आज सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी करतायत. आणि जगाला ओरडून सांगतायत, अरे क्या करने आए थे क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे, हमसे तो वो परिंदे अच्छे हैं, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. आणि म्हणून निरंकारी मिशनचा दावा हाच आहे कि मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. म्हणून सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज नेहमी म्हणायचे महापुरुषांना, आओ सजा ले आज को, कल का पता नहीं, कल की तो छोड़िए जनाब, यह तो पल का पता नहीं. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज हाच शुभ संदेश घेऊन संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वामध्ये प्रचार प्रसार करतं की मूळ म्हणजे निरंकारी मिशनचा उद्देशच हा आहे, ब्रीदच हे आहे, विश्वबंधुत्व आणि मानव एकता. आणि ते सांगत असताना आपल्या मनातलं पहिलं ब्लॉकेज निघलं पाहिजे. आणि ब्लॉकेज एकदा निघलं की तुमच्यामधला जो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे हा जो व्यवहार आहे ना, तो असा होईल की सद्भावपूर्ण व्यवहार व्हावा, एकत्वाचा आधार असावा. आणि तो ब्लॉकेज निघलं की आपोआप एकत्वाचा आधार येतो. आणि मग निरंकारी महात्मा जगाला सांगतात की वैरद्वेषाच्या पाडोने भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ. आज तुम्ही ब्रँच लेवलला, झोन लेवलला, केंद्र लेवलला जे मेन महात्मा आहेत ना, म्हणजे भाताच्या हंडीचं शीत, ते जरी चेक केलं तरी तुम्हाला समजेल की यांचे जे मेन महात्मा आहेत त्यांच्या नक्षे कदम, त्यांच्या मागोमाग त्यांच्या शिकवणीनुसार बाकीचे महात्मा चालतात. याचा अर्थ त्यांचा मोबाईल चेक करा, त्यामध्ये जर ब्लॉकेज नसेल तर ती ब्रँचसुद्धा पवित्र आहे, तो झोनसुद्धा पवित्र आहे, त्या केंद्रातले सगळे महात्माच पवित्र आहेत, नवे तर सगळ्या विश्वातले महात्मा पवित्र आहेत. आणि म्हणून हे का ब्लॉक करत नाहीत कोणाकोणाला, दुसऱ्याला, एक दुसऱ्याला? कारण त्याचं असं आहे की सद्गुरूची शिकवणच अशी आहे की इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं. अरे मज़ा तो तब आएगा जब खुशबू आपके किरदार से आए. प्रेमाने बोला. धन्य निरंकार जी. एवं राम कृष्ण हरी.